जोडी मात्र इंटर झाले पवन आणि कपिल. 3 षटकाची मॅच आहे, लक्ष असू द्या. चला स्पीडअप घ्या, मी टाइम काउंट करतोय. पहिला चेंडू ज्या वेळेस पडेल त्यावेळेस टाइम काउंट केला जाईल. 2:48 झालेत, म्हणजे पहिला चेंडू 2:49 मिनिटाने पडेल. 3 षटकाची मॅच, क्वार्टर फायनल चौथा. जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल आणि टीम आनंदवाडी संघासमोर सेमीफायनल दुसरा खेळेल. लक्ष असू द्या, पहिला सेमीफायनल असेल टीम बांगारवाडी, त्यांना फाईट करेल टीम भडवळ. पहिला चेंडू पवन साठी, पुलटा चेंडू आणि यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचणार का? जेल ड्रॉप, जीवदान मिळतंय. एका वाघाला मात्र जीवदान दिलं जातंय. हे जीवदान मात्र किती महाग ठरणार, येणारे 17 चेंडू सांगून देतील टीम आंबिवली संघासाठी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रमेश, संधी उपलब्ध करून दिली होती. यावेळेस खराब चेंडू, वाईट चेंडू. या अतिरिक्त धावेने धावफलक आपण पाहतोय. 3 धावा. भरत भगत साहेब, गणेश भगत, उमेश भगत, मंगेश भगत, बळीराम ठोंबरे आणि धोंडू गावंडा यांनी 4 दिवस आयोजकांना पाण्याची सोय उपलब्ध करून दिले. त्या सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. चांगला फटका आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. चेंडू बोतड्यातून बाहेर, चौकार. मारुती आगिवले, आपण बाहेर जा. बाहेर आपण डान्स करू शकता, आतमध्ये नका. भक्ताची वाडी गावचे कोतवाल म्हणून प्रसिद्ध आहेत. यावेळेस चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, चेंडू गोळीच्या बळगाने 3 बाउंस, सीमा पार, चौकार. भरत भगत साहेब, गणेश भगत, उमेश भगत, मंगेश भगत, बळीराम ठोंबरे आणि ज्या व्यक्तिमत्वाने सतत 4 दिवस पाण्याची सोय उपलब्ध करून दिले ते धोंडू गावंडा यांना विनंती असेल आपण सर्वांनी व्यासपीठावर या. वाईड चेंडू. पाणी म्हणजे जीवन, ते उपलब्ध करून दिले धोंडू गावंडा या व्यक्तिमत्वाने, त्यांचा आभार. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय पवन, एक अष्टपैलू खेळाडू. यावेळेस चांगला फटका आणि या झेलची संधी. आता मात्र झेल सोडला नाही आपण क्षेत्ररक्षक फलंदाज पवन. बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय छगन उर्फ प्रणिकेत, एक घातक फलंदाज. मागच्या सामन्याचा हिरो मात्र मैदानामध्ये इंटर होताना 3ऱ्या क्रमांकावर छगन लचका. धावसंख्या आपण पाहतोय 12, एक गडीबाद 12. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र कमबॅक केलंय रमेशनं, निर्धाव चेंडू.
पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू असणार रमेश यांचा. स्ट्राईकला मात्र छगन लचका. यावेळेस वाट अ शॉट, वाट अ टायमिंग. चेंडू मात्र हवाई सफर. षटकार. ₹500 नितीन पारधी यांच्याकडून पैसे जमा करा. जर नाही मारले तर आम्ही तुम्हाला रिटर्न देऊ, घाबरू नका. गुगल पे केली जातील पण नक्कीच करा. या षटकाराने धावफलक आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकार 18 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला दुसरा सलामीवर आपण पाहतोय कपिल लचका. राजेंद्र पारधी यांच्याकडून वासुदेव यांनी जर हॅट्रिक कंप्लीट केली तर ₹500 बक्षीस दिले जाईल. वासुदेव पैशांची मात्र खैरात आपण पाहतोय. यावेळेस वाट शॉट. चेंडू मात्र गोळीच्या वेगानं सीमारेषा पार. कपिल ऑन द फायर. षटकार. या षटकाराने 24 धावा. हॉलिंडरने मात्र बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. फलंदाजाने पूर्णपणे आक्रमक रूप धारण केले. तुषार केवारी यांच्याकडून हॉलिंडरने जर कॅच पकडला बाउंड्री लाईनच्या बाहेर तर ₹50. फक्त कमिटीचे हॉलिंडर. ₹100. जबरदस्त ऑफर. हॉलिंडर मात्र आपण जागे व्हा आता. हॉलिंडर कमिटीचे ₹100. सगळे 300. एका कॅश साठी काय ऑफर हॉलिंडर. यावेळेस अजून एक मोठा फटका. चेंडू लांबलचक जाईल का यावेळेस. यस, लांबलचक षटकार. नक्कीच. आणि आयोजकांकडून ₹50 म्हणजे ₹350 हॉलिंडर साठी ऑफर आहे. आणि या जर चेंडूवर अजून एक षटकार आला तर मात्र नितीन पारधी यांच्याकडून ₹500 गुगल पे केली जातील फलंदाज कपिल साठी. तीस धावा. कपिल साठी ऑफर आले ₹500 नितीन कडून. षटकार मारा आणि कॅश प्राइज मिळवा. यावेळेस स्लोअर वन गतीचा चेंडू. फलंदाज कपिल मात्र बॅक टू डग आउट. चांगलं सॉन्ग आपल्या माध्यमातून क्रिकेटचं सॉन्ग. नवीन फलंदाज आपण पाहतोय अविनाश. अजून एक विध्वंसक फलंदाज स्ट्राईक एंड वरती. कपिलनं मात्र ₹500 नादामध्ये आपली विकेट प्राप्त करून दिले. मोठा फटका खेळायचा होता परंतु कनेक्शन झालं नव्हतं. 30 धावा. यावेळेस वाईड चेंडू. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जात असताना 31 धावा. 30 षटकाची मॅच आहे, लक्ष असू द्या. क्वालिफाय सर्व टीम हजर झाले. तुमचा आभार आयोजकांकडून, खूप आभार. यावेळेस चेंडू मात्र जाईल का. यावेळेस चेंडू सीमारेषा पार. षटकार.
विनंती आहे जे भक्ताचीवाडी संघाचे खेळाडू आहेत त्यांना नाही, फक्त व्हॉलिंटियरला यावेळेस नक्कीच आयोजक म्हणतात त्यांना पण आहे, नक्कीच आता ऑफर असेल आपल्यासाठी. एका धावेने धावपलक पुढे जात असताना 38 धावा आणि प्रमोद आगिवले आणि जर झेल टिपला बाहेर तर 200 रुपयाचे कॅश प्राइज आणि 350 काय ऑफर आहे. यावेळेस वॉटर शॉट हॉलिंडर पोहोचणार का आणि या चेंडू सीमारेषा पार षटकार. $350 प्लस 200 म्हणजे 1000 रुपये एका दिवसाची कमाई. फक्त एक झेल टिपा आणि आपण कॅश प्राइज मिळवा. धावसंख्या आपण पाहतोय आयनाची वाडी संघाची 44. स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहतोय अविनाश. यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेला. यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जात असताना 45 धावा. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये राहुल केवारी यांच्याकडून जबरदस्त ऑफर लावल्या जातात. यावेळेस गतीमध्ये बदल. निर्धाव चेंडू. असे आयोजन मी बघितलं नाही कधी. काय ऑफर. हॉलिंडर साठी सुद्धा 300 ते 400 रुपयाचं ऑफर आहे एका कॅच साठी. यावेळेस टायमिंग जुळलं नाही आणि यावेळेस नक्कीच असेल पंचांचा निर्णय येणं बाकी. यावेळेस नक्कीच आपण पाहू शकाल तर फलंदाज मात्र सुरक्षित आपण पाहतोय छगनला. 45 धावा. या षटकातील 3 चेंडू शिल्लक. शेवटचा षटक. यावेळेस चांगला फटका परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय लॉंगॉनचा. चुकी करत नाही छगन. बॅक टू डग आउट. मास्टर जबरदस्त गोलंदाजी केली जाते हर्ष कडून. फक्त 4 चेंडूची फेकी केले आणि फक्त 1 धाव खर्च केले. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करून दिले आंबिवली संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती चंदन पाधीर. अजून एक हार्ड हिटर फलंदाज. यावेळेस चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार का. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा कंप्लीट आणि या 3 धावेने धावफलक पुढे जात असताना 48 धावा. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. धावफलकार धावा आपण पाहतोय 48 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अविनाश. फुलटो असानी जबरदस्त प्रहार. स्क्वेअर लेगच्या मात्र पंचांच्या टांगा वर करून चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यावेळेस
खराब आपण फिल्डिंग पाहतोय. 4 धावा कंप्लीट. 5व्या धाव्याचा प्रयत्न. नक्कीच पंच 4 धावा ना. 4 धावा. कोणत्याही हॉलिडरने झेल टिपला तर 350 ते 400 रुपयाचे कॅश प्राइज हॉलिडर साठी ऑफर आहे. आणि आयोजकांकडून प्रत्येक कॅश साठी 50 म्हणजे 400. जबरदस्त ऑफर आहे. ₹100 कॅश प्राइज आले नितीन कडून. बावन्न धावा केल्यात विजयासाठी कंपल्सरी चेसिंग. 53 धावांचं लक्ष टीम आंबिवली संघाला. खेळाडू कक्षामध्ये आवाज नको आहे. शांतता राखा. आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. पेनल्टी भेटेल. आपण जरा शांतता पाळगा. प्रमोद आगिवले हा हॉलिंडर याच्यासाठी जर झेल टिपला बाहेर तर ₹100 कॅश प्राइज. आणि 200 म्हणजे 300. हरचंद्र केवारी कडून 200. प्रमोद साठी फक्त. धन्यवाद डीजे मास्टर. मोगरज ग्रामपंचायतचे सदस्य आमचे परमित्र संजय मेचकर आपलं नक्कीच इथे हार्दिक स्वागत करतोय. आपण व्यासपीठावर या. यावेळेस निर्धाव चेंडू. कपिल यांचा पहिला चेंडू फेकलाय. निर्धाव स्ट्राइक एंडला आपण फलंदाज पाहतोय. काळूराम आणि नॉन स्ट्राइकला रमेश संघाचा कर्णधार. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस काय झेल टिपलाय फलंदाज काळूराम. बॅक टू डग आउट. संजय मेचकर साहेबांचं मात्र इथे स्वागत करतोय आयोजकाच्या वतीनं. नक्कीच त्यांचं या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाकडे.
यावेळेस चांगला फटका, क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. राहुल केवारी यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 100 रुपये. आंबिवली टीम आपण समालोचन कक्षाच्या लेफ्ट साइडला खेळाडू कक्ष आहे त्याच्यामध्येच बसा. यावेळेस फटका फसला, जेलची संधी परंतु आवाक्याच्या बाहेर. त्यानंतर फसलिपचा क्षेत्ररक्षक करतोय चांगले क्षेत्ररक्षण. एका धावेने धावफलक पुढे जात असताना 5 धावा. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय रमेश संघाचा कर्णधार आणि गोलंदाजी मार्कवर कपिल लचका. फुलटॉस चेंडू होता, जोरदार आदळलाय अंगावर नक्कीच. निर्धाव चेंडू फेकला जातोय. कमबॅक केले गोलंदाज कपिलनं. फुलटॉस चेंडूचा समाचार घेता आला नाही कर्णधार रमेशला आणि जातोय निर्धाव चेंडू. यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेला, स्ट्रेटॉनचा फटका आणि काय क्षेत्ररक्षण करतोय कर्णधार पवन. यावेळेस चांगले बॅकअप. या एक धावेने धावफलक पुढे जात असताना 6 धावा. एका षटकाचा खेळ संपला आणि धावफलकार टीम आंबिवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा, 1 गडी बाद 6. विजयासाठी 12 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष. 12 चेंडू आणि 47. मी संजय मेचकर साहेबांना संजय मेचकर मोगरज ग्रामपंचायतचे सदस्य यांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जा. आपला शुभ सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीने. नक्कीच आमचे परमित्र सागर केवारी यांचे वडील ध्रुवा केवारी यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते संजय मेचकर साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. कॅमेरामन आपण फोकस करा. एक चांगलं व्यक्तिमत्व मेचकरवाडी गावचं. धन्यवाद साहेब, आपण आला आणि या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याच्याबद्दल आपलं आभार. सात चेंडू 12 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज. यावेळेस खोलवर टप्प्याचा लो फुलटॉसचा चेंडू, निर्धाव चेंडू. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अर्जुन. स्ट्राइक एंडला आंबिवली संघाचा कर्णधार स्टार खेळाडू रमेश. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 8 धावा. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचणार का आणि यावेळेस झेल मात्र ड्रॉप होत असताना आपण पाहतोय आणि यावेळेस चेंडू सीमारेषा पार, चौकार. हा सामना संपल्यानंतर 10 ते 15 मिनिटं ब्रेक घेतला जाईल. या सूचनेकडे लक्ष असू द्या. नक्कीच आपले टेक्निकल स्कोरर, यूट्यूब वाले, अंपायर सर्वांसाठी जेवणासाठी ब्रेक असेल हा. यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस बाहेर जाणारा चेंडू, पण हरेच सांगतात निर्धाव चेंडू. यावेळेस इनसाइड एज आणि यावेळेस फलंदाज बॅक टू डग आउट. नक्कीच ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून 133 व्यक्तिमत्व आपण या सामन्याचा आनंद घेत आहे. त्या सर्व मान्यवरांचं मात्र आणि खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन.
133 सरप्राईज म्हणजेच 133 खेळाडू मात्र या सामन्यामध्ये आपले ऑनलाईन सामना बघतायत. त्यांचं सर्वांचं या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. ब्रदर्स स्पोर्टवाल्यांचं मात्र कौतुक करावं लागेल. क्लॅरिटी विथ क्वालिटी हे त्यांचं खास वैशिष्ट्य. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. काहू कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट आणि एका धावेने मात्र धावफलक पुढे जात असताना 13 धावा, 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. वा यावेळेस फलंदाज मात्र बाद. अजून एक फलंदाज बॅक टू डगआउट मध्ये येताना आपण पाहू शकतो. यावेळेस फटका फसला. यावेळेस शॉर्ट फाईन लेग मध्ये चुकी करत नाही फलंदाज. गोल्डन डकची शिकार. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. मी म्हटलं होतं हा सामना नक्कीच जिंकेल. हा संघ अंदाज लावला होता आणि तसंच प्रतिउत्तर मात्र देत असताना ऐनाचीवाडी टीम. आणि मग मी म्हटलं होतं या शेवटच्या दिवसामध्ये हा संघ क्वालिफायर होईल आणि तो अंदाज मात्र माझा सक्सेसफुल होत असताना टीम ऐनाचीवाडी मात्र फक्त एक पाऊल कमी आहे. नक्कीच विजयाच्या उंबरट्यावर येऊन ठेपले टीम ऐनाचीवाडी संघ. स्ट्रायकेला डावखुरा शैलीचा फलंदाज राज हा फलंदाज. यावेळेस फटका फसलाय आणि यावेळेस अजून एक फलंदाज आपण पाहू शकाल बॅक टू डगआउट. सामन्यामध्ये पकड पाहायला मिळते टीम ऐनाचीवाडी संघाची. सुपर 4 मध्ये नक्कीच
चौथा संघ पाहायला मिळेल जाणारा ऐनाजीवाडी हा संघ. यावेळेस आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय, निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आणि यावेळेस विजयी प्राप्त करतोय टीम ऐनावाडी संघाचं. अभिनंदन, पराभूत आंबिवली संघाचं गोडसं कौतुक.